नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत रेम्युनरेशन मेथड्सवरचा पुढचा प्रॉब्लेम. आशिष an employee of company gets following benefits: basic wages 40,000 per month, dearness allowance 90% of basic, employer's contribution to provident fund 12% of basic, cost of amenities 600 per month, bonus 10% of basic, other allowances 45,000 per annum. He works for 2,800 hours per annum, out of which 800 hours are normal idle time. Employee's contribution to PF is equal to the rate with employee's contribution. Amar worked 40 effective hours on job A, where the cost of direct material is 60,000 and overheads are 50% of combined cost of material and labor. The sale value of job is quoted to earn profit 20% on sales. You are required to find out Mr. Ashish total earnings, effective hourly cost of Mr. Ashish and expected sale value of job A. याच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी काढायच्या आहेत आशिषशी संबंधित. पहिल्या त्याच्या अर्निंग्स काढायच्या आहेत, दुसऱ्या काढायच्या आहेत त्या म्हणजे इफेक्टिव्ह आवरली कॉस्ट आशिषची, आणि तिसरं एक्सपेक्टेड सेल व्हॅल्यू ऑफ जॉब ए. या 3 गोष्टी आपल्याला इथे काय करायच्या आहेत, मिळवायच्या आहेत. पहिलं आपण कॅल्क्युलेशन सुरू करूया. Computation of earnings. Of Mr. Ashish. आशिषच्या अर्निंगचा आपण काय करतोय, कॉम्पिटिशन करतोय. फॉर्मॅट बनवून घ्यायचा. आशिषच्या अर्निंग्ससाठी तीन कॉलम्स करायचे. पहिला कॉलम पर्टिक्युलरचा असेल आणि दुसरे 2 कॉलम्स असतील. पहिल्या कॉलमला म्हणायचं पर्टिक्युलर्स, दुसऱ्या कॉलमला म्हणायचं वर्किंग, आणि तिसरा कॉलम अमाऊंट्स रुपीज. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करणार. आता हे कॅल्क्युलेशन करत असताना काही गोष्टी आपल्याला डोक्यात घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बेसिक वेजेसनं आपण सुरू करतो. बेसिक वेजेस डायरेक्ट दिलेत 40,000 पर मंथ. सो वर्किंगमध्ये 40,000 घेणार. पर मंथ आहेत, वर्षाला महिने किती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, 12. सो 4,80,000. दुसरं घेणार आपण बेसिक नंतर काय दिले, डिअरनेस अलावन्स. डिअरनेस अलावन्स पण क्लिअर दिले 90% ऑफ बेसिक. जे आपले 4,80,000 बेसिक आले त्याच्या 90% म्हणजे येईल 4,32,000. तिसरं आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागतं ते म्हणजे एम्प्लॉय इज कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. पण हा घ्यायचा नाही लगेच, हा आयटम आपल्याला पुढे घ्यायचा आहे. त्याच्यानंतरचा आयटम आहे कॉस्ट ऑफ अम्युनिटीज. हा पण इथे घ्यायचा नाहीये, डायरेक्ट जे पैशात आहे तेवढे घ्यायचे. त्यामुळे बोनस बघितला तर दिलेला आहे 10% ऑफ बेसिक. 4,80,000च्या 10% 48,000. त्यानंतर दिलाय अदर अलावन्सेस
जे पैशात मिळाले तेवढेच आपण घेतोय. 45,000 पर ॲनम दिले, म्हणजे पूर्ण वर्षाचे आहेत. आता यांची आपण काय करणार, टोटल करणार. टोटल जर तुम्ही केला तर किती येते बघा. 4,80,000, 4,32,000, 48 and 45. इन टोटल 10,05,000, 10,05,000. याला म्हणायचं ग्रॉस वेजेस. आता खाली एक माहिती दिलेली आहे जी आपल्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू PF इज इक्वल रेट ऑफ एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन. एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन टू PF 3 नंबरला आहे वरती 12% ऑफ बेसिक, आणि ते इक्वल आहे एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशनला. त्यामुळे एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन इथं आपल्याला ग्रॉस वेजेसमधनं लेस करायला लागेल. एम्प्लॉईज ओन कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. %12 ऑफ बेसिक एम्प्लॉयरचं आहे, म्हणजे तेवढंच असणार आहे एम्प्लॉईचं. 4,80,000 गुणिले 12/100 किती येतं बघा. 57,600 येईल. ते आपण इथं मायनस केलं की आपल्याला मिळतील 9,47,400. याला आपण म्हणणार अर्निंग्स. नेट वेजेस म्हणजेच अर्निंग्स ज्या आल्या 9,47,400. आता पुढची जी गोष्ट आपल्याला करावी लागेल ती म्हणजे लेबर कॉस्ट काढावी लागेल. दुसरं स्टेटमेंट बनवूया, कॉम्प्युटेशन ऑफ लेबर कॉस्ट. बनवून घ्यायचं स्टेटमेंट, कॉम्प्युटेशन ऑफ लेबर कॉस्ट. अशाच पद्धतीत बनवून घ्यायचं जसं आपण हे स्टेटमेंट बनवलं अर्निंगचं, तसंच सेम कम्प्युटेशन ऑफ लेबर कॉस्ट, पर्टिक्युलर्स, अमाउंट्स रुपीज. आता लेबर कॉस्ट काढत असताना पहिले आपल्याला घ्यायचेत ग्रॉस वेजेस. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 10,05,000 ते आलेले आहेत. वरती आपण ज्या काढल्या आहेत त्या पैशातल्या अर्निंग्स आहेत. आता काढतोय ती लेबर कॉस्ट आहे. 10,05,000 एक ग्रॉस वेजेस आले, ज्याच्यात 2 आयटम्स आपण घेतलेले नव्हते. कोणते 2 आयटम्स आपण घेतलेले नव्हते? जे 6 आयटम दिलेत त्यातले एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू PF आणि कॉस्ट ऑफ अमेनिटीज, कारण त्या पैशाच्या रूपातल्या नव्हत्या. आता त्या आपल्याला काय करायच्या आहेत, घ्यायच्या आहेत. त्यामुळे त्या आता आपण काय करणार, घेणार. घ्या. पहिलं घेऊया ॲड एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड.
किती असणार आहे? तर 12% आहे. कशाच्या? बेसिकच्या. 4,80,000 बेसिक, त्याच्या 12% म्हणजे येईल 57,600. आणि दुसरा ॲड आपल्याला करायचं आहे कॉस्ट ऑफ अमेनिटीज. कॉस्ट ऑफ अमेनिटीज घेताना 600 पर मंथ दिले. सो 600 गुणिले वर्षाचे महिने 12 महिन्याला पर मंथ 600 प्रमाणे येईल 7,200. आता ॲडिशन करायची म्हणजे आपल्याला जी मिळेल ती असेल टोटल लेबर कॉस्ट. $10,69,800. दुसरं आपल्याला घ्यायचं असतं ते म्हणजे टोटल लेबर कॉस्ट नंतर वर्किंग आवर्स आपल्याला काढावे लागतात. खाली म्हणायचं कॉम्प्युटेशन ऑफ वर्किंग आवर्स. आता वर्किंग आवर्सचं कॉम्प्युटेशन करताना कसं करायचं? ग्रॉस आवर्स दिलेले आहेत. ही वर्क्स फॉर 2,800 आवर्स पर ॲनम. 2,800 लेस normal idle time, which 800 hours are normal idle time. 2,800 मधना 800 गेले की राहिले 2,000. आता हे जे 2,000 राहिले याला आपण काय म्हणणार? इफेक्टिव्ह आवर्स. आता आपल्याला काय काढायचंय? तर इफेक्टिव्ह आवरली कॉस्ट ती आपण काढणार. अगदी सोपं आहे कॅल्क्युलेशन करणं. इफेक्टिव्ह आवरली कॉस्ट बरोबर टोटल कॉस्ट भागिले इफेक्टिव्ह आवर्स. आता टोटल कॉस्ट जर बघितलात तर तुम्हाला दिसेल 10,69,800 जी आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेली आहे. ही बघा. आवर्स इफेक्टिव्ह बघितले तर तुम्हाला दिसतील 2,000. आता कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल ₹534.90 पर आवर. आता इफेक्टिव्ह आवरली कॉस्ट आपल्याला मिळाली. आता शेवटचं स्टेटमेंट जे बनवावं लागणार आहे ते कोणतं असणार आहे? एक्सपेक्टेड सेल व्हॅल्यू ऑफ जॉब ए. बनवायचं स्टेटमेंट कॉम्प्युटेशन ऑफ इफेक्टिव्ह सेल व्हॅल्यू ऑफ जॉब ए.
अमाऊंट्स रुपीज. अशा पद्धतीत आपण फॉर्म्युला बघितला आहे बघा. फॉर्मॅट, पर्टिक्युलर्स, वर्किंग्स आणि अमाऊंट रुपीज. पहिलं आपण घेऊयात सुरुवातीला. कधी पण कॉस्ट स्टेटमेंट बनवायचं म्हटलं की 3 गोष्टी लागतात: मटेरियल, वेजेस आणि ओव्हरहेड्स. पहिलं आपण घेणार डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल आपण घेतलात तर आपल्याला क्लिअर दिलेलं आहे खाली. जॉब ए वेअर द कॉस्ट ऑफ डायरेक्ट मटेरियल इज 60,000. डायरेक्ट दिलेत 60,000, त्यामुळे डोकं लावायचं काम नाही. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे डायरेक्ट लेबर. इथं खरी गोम आहे, कारण डायरेक्ट लेबर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. अमर वर्कड 40 इफेक्टिव्ह आवर्स ऑन जॉब ए वेअर द कॉस्ट ऑफ डायरेक्ट मटेरियल इज 60,000. 40 इफेक्टिव्ह आवर्स अमरनं या जॉबवर काम केलंय आणि त्याची इफेक्टिव्ह आवरली कॉस्ट आपल्याला माहीत आहे 534.90. त्यामुळे 40 गुणिले 534.90चं जे उत्तर येईल तेवढं इथलं लेबर आहे. किती येतं आहे बघा, 21,396. 81,396 जे आलं त्याला म्हणायचं कंबाईन कॉस्ट ऑफ लेबर अँड मटेरियल. त्याच्यामध्ये ही आलेली आहे आपली 81,396, ज्याला आपण नाव देऊ. काय नाव द्यायचं सांगा? तर प्राइम कॉस्ट म्हणायचं. ॲड ओव्हरहेड्स. किती सांगितलेत बघा वाचून. 50% ऑफ कंबाईन कॉस्ट ऑफ मटेरियल अँड लेबर. 50% ऑफ मटेरियल अँड लेबर. 81,396 इंटू 50%. कॅल्क्युलेशन करायचं, उत्तर मिळेल तुम्हाला. उत्तर येईल 40,698. जे आलं त्याला म्हणायचं टोटल कॉस्ट. 1,22,094. ॲड प्रॉफिट. प्रॉफिट किती करायला सांगितलं आहे बघा. द सेल व्हॅल्यू ऑफ जॉब इज कोटेड टू अर्न प्रॉफिट ऑफ 20% ऑन सेल. 20% ऑन सेल म्हणजेच 25% ऑन कॉस्ट. सो कॉस्टच्या 25% काढायचा. 1,22,094 इंटू 25/100. 30,000 समथिंग येईल. 30,524 बरोबर. 30,524. तो ॲड केला की आपल्याला जे मिळेल त्याला म्हणायचं सेल्स. आणि हे सेल्स जे आहेत ते असणार आहेत 1,52,618. अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम बघितलेला आहे. नीट बघा. सुरुवातीला आपण कॅल्क्युलेशन केलं अर्निंग्ज ऑफ मिस्टर आशिष. इथं आपण अमेनिटीज आणि एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू PF घेतलेलं नाही. याचं कारण फक्त पैशातलं जे होतं त्याला मिळत ते आपण घेत होतो. त्यामुळं बेसिक वेजेस, DA, बोनस, अदर अलाउन्स ॲड केले आणि ओन कॉन्ट्रीब्युशन टू PF जे त्याचं होतं
ते मायनस केलं. त्याच्यानंतर लेबर कॉस्ट कॅल्क्युलेट करताना मात्र जे वरती ग्रॉस वेजेस घेतले होते आपण 10,05,000 तेच इथं घेतले. पण दोन गोष्टी ज्या त्याच्यात आपण तेव्हा ॲड केल्या नव्हत्या त्याला पैशात मिळणाऱ्या, त्या म्हणजे एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू PF आणि कॉस्ट ऑफ अमेनिटीज हे आपण ॲड केलं. मग आपल्याला टोटल लेबर कॉस्ट मिळाली 10,69,800. त्याच्यानंतर आपण लेबरचे अवर्स, वर्किंग अवर्स कॅल्क्युलेट केले. 2800 ग्रॉस अवर्स होते. नॉर्मल आयडल टाईम दिलेला होता 800 अवर्स. 2800तनं 800 गेले म्हणजे झाले 2000 अवर्स. त्याच्यानंतर आपण इफेक्टिव्ह आवरली कॉस्ट काढताना पहिली टोटल कॉस्ट घेतली 10,69,800 भागिले नंबर ऑफ आवर्स घेतले इफेक्टिव्ह 2000. पर अवर कॉस्ट आली 534.90 पर अवर. त्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेशन केलं इफेक्टिव्ह सेल व्हॅल्यू ऑफ जॉब एचं. हे करत असताना डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर पैकी डायरेक्ट मटेरियल 60,000 दिलेलं होतं. डायरेक्ट लेबर घेताना 40 अवर्स होते आशिषचे. पर अवर कॉस्ट आहे 534.90. 40 गुणिले 534.90 केलं की 21,396 आले. ते डायरेक्ट लेबर. दोघांची टोटल डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट लेबर 81,396 ही आली प्राईम कॉस्ट. त्याच्या 50% म्हणजेच मटेरियल आणि लेबरच्या टोटलच्या 50% म्हणजेच 81,396च्या 50% 40,698 हे ओव्हरहेड आपण ॲड केले. टोटल कॉस्ट आली 1,22,094. 20% ऑफ सेल प्रॉफिट आहे म्हणजेच कॉस्टच्या 25%. त्यामुळे 1,22,094च्या 25% त्याच्यात ॲड केले 30,524. ते ॲड केल्यावर सेल व्हॅल्यू मिळालं 1,52,618. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम आपण काय केलेला आहे बघितलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.